हॅलो भावड्यांनो, मी सगळ्यांचं स्वागत करत आहे आपल्या मुकेश सर चॅनलवर। आज मुद्दामून मराठीत व्हिडिओ बनवला जात आहे मुकेश सर या चॅनलवर। त्याचं कारण असं आहे की भरपूर मुलांचं एक म्हणणं होतं की सर थोडासा मराठीत एखादा व्हिडिओ बनवा, कॉमेडी करतायत आणि मुद्दामूनच या चॅनलवर मी मराठीत व्हिडिओ बनवतोय। आणि असे काही टेन्शन नाही भाऊ, मी मराठवाड्यातला महाराष्ट्रीयन माणूस आहे, त्याच्यामुळे मराठी बोलता येत नाही असातला प्रकार नाही आहे। पण एक सगळ्यांना जॉईन व्हायला पाहिजे, एक असा भेदभाव नकोय की नॅशनॅलिटी आपली हिंदी भाषा आहे, हिंदीतही बोललं तर काय, मराठीत बोललं तर काही नाही, तर काय हरकत नाही भावा, तुमच्यासाठी एक एवढा व्हिडिओ ठीक आहे। पण या व्हिडिओला शेअर करा, लाईक करा, न्यू तर चॅनलला सबस्क्राईब करायला पण विसरू नका। महत्त्वाचं MSTCT 2024 PCM वाले जे आहेत हे MCQs नक्की करा। हा व्हिडिओ बनवण्याचा अर्थ खूप मोठा आहे। कदाचित काही मुलांची तुम्हालाही माहिती असेल की 10 मेच्या नंतर एक्झाम आहे। 10, 11, 12, 13, 14, 15, 16 जे काय असेल 18 तारखेपर्यंत एक्झाम आहे। आणि जर खरंच जर ठरवलं, मी जे सांगतो तो जर प्लॅन तुम्ही खरंच जर फॉलो केला तर निश्चित मी गॅरंटी देऊ शकतो की तुमचा स्कोअर चांगला येऊ शकतो। आणि मला माहिती आहे की फिजिक्समध्ये खूप मुलं भिलेले असतात, फिजिक्सचा अभ्यास प्रॉपर करत नाहीत, आणि जर ठरवलं ना तर मी निश्चित तुम्हाला मी एवढी गवाही देऊ शकतो, मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो की तुम्ही तुमचा स्कोअर 100% या व्हिडिओच्या नंतर तुम्ही कॉमेंट सुद्धा करा की हा सर मी दाखवणार आहे, आणि करून दाखवू शकता। एकदा फक्त छातीवर यार, महाराष्ट्रीयन मुले आहेत यार, तुम्ही का नाही करू शकत? छत्रपती शिवाजी महाराजांच्या छत्राखाली तुम्ही वाढलेले विद्यार्थी आहात है ना। तर चला थोडक्यात आपण बोलू। मी तुम्हाला काही इथे हे क्वेश्चन दिलेले आहेत जे की PCB ग्रुपचे, लक्षात घ्या, PCB जेवढे बी ग्रुपचे जेवढे काही क्वेश्चन्स आहेत, हा मंदाला जेवढे भेटेल तेवढे प्रोव्हाइड करणार आहे। ते क्वेश्चन निश्चित करा, तुम्हाला असेच क्वेश्चन्स पुन्हा येणार आहेत PCM मध्ये, लक्षात घ्या। सर किती? 10, 12, 15 क्वेश्चन पर्यंत क्वेश्चन येण्याची शक्यता असू शकते। नंबर 1, आणखीन काय केलं पाहिजे बघा। आता जे शिफ्ट चालू आहेत PC आहे ना, आपल्या जे काही PCBच्या जे काही शिफ्ट चालू आहेत त्या करायच्या आहेत। नंबर 1, PCBच्या जेवढ्या बी शिफ्ट आहेत तेवढ्या अटेम्प्ट करा, तेवढे क्वेश्चन्स करा। तो क्वेश्चन ॲज इट इज पण येऊ शकतो, नंबर चेंज होऊ शकतो, की त्याच फॉर्म्युला बेसिसवर क्वेश्चन्स येणार आहेत, निश्चित आहे, मी नक्की तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो। त्याच्यानंतर 2023चे जे काही आपलं ब्रह्मास्त्र बुक आहे किंवा इतर तुमच्याकडे काही बुक्स असतील तर निश्चित 2023चे क्वेश्चन्स कराच। याच क्वेश्चन्स रिपीट होतात असं PCB मध्ये आम्ही ऑब्झर्व केलं, आम्ही त्याचा ॲनालिसिस करतो, विद्यार्थ्यांना भेटतो, सेंटरवर जातो आणि ॲनालिसिस करत आहे। म्हणून हा अनुभव शेअर तुमच्यासोबत करायचा होता, म्हणूनच हा व्हिडिओ बनवला जात आहे। तर निश्चित मी तुम्हाला एवढी गॅरंटी देऊ शकतो की जर तुम्ही PCB आणि 2023चे क्वेश्चन्स जर झाले असतील तरी रिपीट करा। आता रिपीट करण्याचा अर्थ काय आहे सर? रिपीट करण्याचा अर्थ याच्यासाठी आहे की ते कॉन्सेप्ट आपले पुन्हा रिपीट होणार, आपल्याला सराव होणार, प्रॅक्टिस होणार, आणि प्रॅक्टिस झाले तुम्ही समजा जसे की क्रॅश कोर्स आहे आमचा, क्रॅश कोर्समधल्या विद्यार्थ्यांनी केलाही असेल कदाचित, जे क्रॅश कोर्समध्ये होते 2023चे पूर्ण क्वेश्चन्स केले आपण, ठीक आहे भाऊ, पण रिपीट होणं पण गरजेचं आहे। कॉन्सेप्ट रिपीट होतील, फॉर्म्युला रिपीट होईल, तुम्हाला सॉल्व्ह करण्याची स्पीड वाढेल, हा एक फायदा होऊ शकतो। समजतं का मी काय बोलतो ते? वेळ भेटला 2022चे करा, पण मला वाटतं की वेळ भेटणं शक्य नाही, पण हे PCBचे आणि जे 2023चे क्वेश्चन्स रिपीट करा, फॉर्म्युल्यावर एकदा नजर मारा। फॉर्म्युले जर फिजिक्सचे तुम्ही नसतील केले तर मी एक व्हिडिओ बनवलेला, आणि जर काही मुलांना कंटाळा येत असेल क्वेश्चन्स करायचा तर महामॅरेथॉनमध्ये मी 2023चे पूर्णच्या पूर्ण क्वेश्चन घेतले। ते महामॅरेथॉनचं लेक्चर निश्चित करा, तुम्ही टाका फिजिक्स ज्ञान मुकेश नाईक महामॅरेथॉन, तो 4 सेशन्स आहेत, ते 4 सेशन नक्की करा, तुम्हाला निश्चित तुमचा स्कोअर वाढेल। PCB वाल्यांनी ज्यांनी केला मला कॉल येत आहेत, ते सांगतायत की सर तुम्ही जे शिकवले त्याच कॉन्सेप्टवर क्वेश्चन्स आले, तेच क्वेश्चन्स आले, कधी तो क्वेश्चन ॲज इट इज क्वेश्चन्स, हा ॲज इट इज क्वेश्चन्स आम्ही मॅरेथॉनमध्ये घेतलेला आहे। मला सांगायचं तात्पर्य एवढे भावा, आजही डिसिजन घेतला तर तुमची सक्सेस तुमची वाट बघत आहेत, फक्त तुम्हाला करायचं आहे भावड्यांनो। एकदा अरे एक वेळेस तर वेळ द्या यार, स्वतःसाठी म्हणतोय, लग्न फागणं जाऊ द्या यार, खड्ड्यात होणार आहेत असे, काय तुम्हाला काय करायचं? तुमचं स्वतःचं तर लग्न असेल तर भाऊ बिनधास्त सुट्टी घ्या, मस्त काही अभ्यास करू नका। पण स्वतःचं लग्न नसेल, कोणाचंही असेल तरी अभ्यास करा, वेळ द्या तिथे 1-2 तास, पण बाकीचा वेळ अभ्यासासाठी द्या आणि अभ्यास करा, निश्चितच यश तुमची वाट बघत आहे, मी निश्चितपणे तुम्हाला सांगू शकतो। थोडा मायबापाचा विचार करा, तुमचे आईवडील तुमच्यासाठी काबाड कष्ट करतात यार, रक्त जाळतात उन्हाळ्याच्या दिवसामध्ये, तुम्हाला माहिती आहे उन्हात शेतीत कामं करावं लागतात, म्हणजे काय आहे, घाम निघतो, घाम कशातून निघतो? रक्त जाळलं जातं, आणि त्या रक्त जाळल्यानंतर ते घाम तयार होतं, ते घाम तयार होऊन भैया ते अन्नधान्याला आपल्या शेतामध्ये जातं, ते अन्नधान्य उत्पादन होतं, आणि मार्केटमध्ये गेल्यानंतर भाव भेटत नाहीत। काय अवस्था यार शेतकऱ्याची, खरंच यार काय अवस्था आहे तुम्हाला माहिती आहे भावा।
आणि तुम्ही आईवडिलाचा विचार करणार नाही तर कोणाचा करणार आहेत? मी मराठीत व्हिडिओ याच्यासाठी मुद्दा म्हणून बनवला आहे की भाऊ मला माहिती आहे हे बनवणारे शेतकऱ्याचीच मुलं आहेत, हे सर्व सामान्यांची मुलं आहेत, कोणाचे वडील कलेक्टर आमदार खासदार नाही आहेत हा जो व्हिडिओ बनवतो आहे. मॅक्झिमम मला तरी वाटते की म्हणजे 99.99% पोरं हे सर्वसामान्य घरातले आहेत आपल्याकडे. तर मला म्हणजे एक अशा अपेक्षा आहे, आताही तुम्ही तुमच्या एनर्जीने अभ्यास करा, निश्चितच तुमचा यश वाटा बघत असेल तर तुम्हाला पुन्हा सांगतो PCBचे क्वेश्चन्स करा जेवढे ॲनालिसिस होत आहेत यूट्यूबला. त्याच्यानंतर 2023चे क्वेश्चन महामॅरेथॉन लेक्चर करा, नाही तर तुम्हाला जर कंटाळा येत असेल सॉल्व्ह करायचा महामॅरेथॉनमध्ये तुम्हाला निश्चित फायदा होईल. फॉर्म्युल्याचा पण व्हिडिओ 2दा 3दा 4दा बघा, जितक्यादा बघाल तितका तुमचा फायदा आहे. ठीक आहे, तर भेटू पुन्हा असंच दुसऱ्या सेशनमध्ये. तोपर्यंत बाय बाय, भेटू पुन्हा एकदा, बाय आणि जय हिंद.